जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार। हे इंदापूर येथील मुख्य बाजारपेठ आहे। या बाजारपेठेमध्येच गणेशाचं एक जागृत आणि पुरातन असं मंदिर आहे। मी आज माझ्या यूट्यूब चॅनलवर जी ऊर्जा चमत्कार म्हणून दाखवलेली आहे, ही ऊर्जा आज या आदि गणेशाच्या बंद मंदिरासमोर मला दिसत आहे। या ऊर्जेला मी चमत्काराची उपमा एवढ्यासाठीच देत आहे की ही ऊर्जा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सहजासहजी कुणालाही दाखवता येत नाहीये। हे भवानी मातेचं प्रतीक ज्यास घंटा संबोधल्या जातं। या घंटा अशा प्रकारे या राजाच्या बंद मंदिरासमोर आपोआप हलत आहेत। याला मी चमत्काराची उपमा दिलेली आहे। ऊर्जा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सहजासहजी कुणालाही दाखवता येत नाहीये। जर मी मंदिर बंद असताना तुम्हाला अशी चमत्कारी ऊर्जा दाखवू शकत असेल, तर हे मंदिर उघडं असताना ही ऊर्जा तुम्हाला शुभ दिवशी निश्चितच मी या मंदिरामध्ये दाखवू शकतो। ही ऊर्जा मी तुम्हाला गणेश जयंती, गणेश उत्सव, गणेश चतुर्थीला समक्ष या मंदिरामध्ये दाखवू शकतो। हे आदि गणेशाचं जागृत आणि पुरातन मंदिर अखंड महाराष्ट्रामध्ये नावारूपाला यावं अशी माझी इच्छा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मो देव सर्व कार्य सुसर्वदा। ही ऊर्जा खूपच भव्य दिव्य आहे। अशा प्रकारे मंदिरासमोरील घंटा आपोआप हलणं ही साधी गोष्ट नाही आहे। राजा वंदन करतो, नमन करतो, वंदन करतो, नमन करतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मो देव सर्व कार्य सुसर्वदा। माझी ही ऊर्जा तुम्हाला आवडली असल्यास ती तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावी। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। मी इंदापूर शहरामध्ये जेवढी पण जागृत आणि पुरातन मंदिर आहेत, ही मंदिरं अखंड महाराष्ट्रामध्ये नावारूपाला यावीत अशी माझी इच्छा आहे। याच्यासाठी मी इंदापूर तालुक्यातील जनतेकडून सहकार्याची अपेक्षा करतो। मंगलमूर्ती मोरया। पहा, ही किती भव्य दिव्य ऊर्जा मी आत्ताच्या कलियुगामध्ये या गणेशाच्या मंदिरामधून दाखवत आहे। ही ऊर्जा अशा पद्धतीने मी इंदापूर येथील बंद मारुतीरायाच्या मंदिरामधून सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेली आहे। या ऊर्जेचा मला खूप अभिमान आहे। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया।